नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती निकाल लवकरच आहे. मार्च मध्ये 100%. टेन्शन घेऊ नका, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. त्या अगोदर तुम्हाला दोन गोष्टी महत्वाचं माहित असणं गरजेचं आहे. जसाच निकाल येईल सगळ्या लाईव्ह गोष्टीचं विश्लेषण करून तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगेल. दुसरी महत्वाची गोष्ट जी मागील वर्षी प्रीवियस इयरची जी जीडीएस भरती झाली आणि आता 2026 ची जी भरती आहे, कंपॅरिझन करून पाहायचंय मागील वर्षीपेक्षा या वर्षी कट ऑफ जास्त आहे का, किंवा सिलेक्शन प्रोसेस तुमची कठीण आहे का सोपी. कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न होते कॉम्पिटिशन कशी असणार आहे. साधारणपणे मागच्या जीडीएस ला जास्त जागा होत्या ऍज कम्पेअर टू आताच्या जीडीएस भरतीमध्ये 28,000 यावेळेस जागा आहेत, तर मागच्या भरतीला जास्त होत्या. लक्षात घ्या मित्रांनो. मग आता जास्त जागा होत्या त्यावेळेस फॉर्म सुद्धा कमी आले होते. कमी म्हणण्यापेक्षा जास्त जागेच्या तुलनेत कमीच होते. आता 28,000 प्लस जागा आहेत आणि फॉर्म बी बऱ्यापैकी खूप जास्त कॉम्पिटिशनने आलेले आहेत. त्यातली त्यात आपल्या महाराष्ट्र सर्कलला जे काय आहेत एक 3,500 प्लस जागा, त्याच्यामध्ये साधारणपणे एक 4 ते 5 लाख फॉर्म आल्याची शक्यता आहे. अंदाज आहे, कमी सुद्धा असू शकतात आणि जास्त सुद्धा, पण ऍव्हरेज टेंटेटिव्ह जर बघितलं 5 लाखापर्यंत फॉर्म आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या जागा आहेत. मग आता तुमचं कॅटेगरी, डिव्हिजन आणि तुमचे मार्क्स ह्याच्यावर तुमचं सिलेक्शन ठरणार आहे. जवळपास फक्त मार्क्सवरच ठरणार आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर असेल तर. परंतु कॅटेगरी, डिव्हिजन, अर्बन, रुरल फॉर्म कुठे भरलाय त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत, कारण त्याच्यावर सुद्धा तुमचा कट ऑफ थोड्या प्रमाणात ठरणार आहे. जर आढावा पाहिला मागील भरतीचा तर कॉम्पिटिशन कमी होतं. कमी म्हणण्यापेक्षा मॉडरेटच कॉम्पिटिशन होतं, परंतु जागा सुद्धा तशा होत्या. आता दुसरी गोष्ट 2026 मध्ये काय बदल झाला किंवा काय फरक पडलेला असणार आहे. जी जीडीएस ची भरती 26 मध्ये मित्रांनो लक्षात घ्या, इथे वारंवार काय होत असतं, लोकसंख्या वाढली की 10वीचे जे विद्यार्थी मित्र असतात त्यांचे सुद्धा पास आउट संख्या नक्कीच वाढलेली असते. ठीक आहे. म्हणजे काय, कॉम्पिटिशन अर्थातच इथे वाढलेली. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे दुसरं जर बघितलं तर बेरोजगारी पाहिली तर डे बाय डे बेरोजगारी वाढत चालली. म्हणून सर्वच काय विचार करतात, कुठली स्पर्धा परीक्षा नाहीये किंवा इंटरव्ह्यू नाहीये, मग फॉर्म भरून याच्यात जॉईन झालेले बेटर आणि बेस्ट, हे सगळ्याचं माइंडसेट थोडक्यात झालेलं असतं आणि त्यांचं ते बरोबरही आहे, कारण बेरोजगारी जास्त वाढली. त्याचाच परिणाम काय होतो, कॉम्पिटिशन वाढतो. बेरोजगारी जेवढी जास्त वाढेल कॉम्पिटिशनवर तेवढाच त्याचाच परिणाम होत असतो. म्हणून 100% कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेले आहे. ठीक आहे. हा थोडक्यामध्ये साधारणपणे झालेला बदल आहे. आणि तिसरा बदल सगळ्यात महत्वाचं, सगळेजण ऑनलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी माहित असतात किंवा एक टेक्निकल जास्त स्कोप वाढलेला आहे. सोशल मीडियाचा वापर जास्त आहे, म्हणून काय सगळ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी माहित असतील. फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस, सिलेक्शन प्रोसेस, स्ट्रॅटेजी काय अप्लाय करायची, सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच 25 पेक्षा 26 म्हणजे मागच्या भरतीपेक्षा 26 मध्ये सुद्धा इथं चेंजेस झालेले आहेत. तिसरा पॉइंट आहे सिलेक्शन सोपा की कठीण, जो की आजचा मेन मुद्दा आहे. सिलेक्शन सोपा असणार आहे का कठीण, हे सगळ्या गोष्टीवर डिपेंड असणार आहे. सोपा कशावर असेल, आता तुम्ही फॉर्म कशावरती भरलाय, समजा तुम्ही रुरल मध्ये फॉर्म भरला असेल, रिझर्व कॅटेगरी असेल आणि 92 प्लस जर पर्सेंटेज असेल तुमचे, वॉट एव्हर तुमची कॅटेगरी कुठली असू द्या, डझंट मॅटर. पण केव्हा तुम्हाला 92 प्लस जर पर्सेंटेज असेल, फर्स्ट नाही तर सेकंड, थर्ड किंवा लास्ट मेरिट मध्ये नाव येण्याचे तुमचे चान्सेस असतात. त्यावेळेस तुमचा सिलेक्शन प्रोसेस जो आहे, सिलेक्शनचा जो टप्पा आहे तो नक्कीच सोपा असणार आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, कठीण कोणत्या वेळेस असू शकतो, जर तुम्ही फॉर्म रुरल एरियामध्ये भरला असेल, 90 प्लस मार्क नसतील तुम्हाला आणि तुमची ओपन कॅटेगरी मध्ये असेल, तर त्यावेळेस मित्रांनो इथे तुमचं थोडासा कठीण जाऊ शकतो सिलेक्शन प्रोसेसला. कारण काय असतं, जसं तुम्ही सिटी चॉईस करता, जसं डिव्हिजन चॉईस करताल किंवा बाकीच्या गोष्टी कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरी ऑदर जर असेल, तर काय होतं, हाय सिटीज मध्ये हाय कट ऑफ नक्कीच जात असतो. त्याच्या फॉर एक्झाम्पल पुणे, मुंबई, नागपूर, मेन ज्या सिटी आहेत त्याच्यामध्ये 100% कॉम्पिटिशन जास्त असते, कट ऑफ सुद्धा जास्तच असतो. मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेस थोडस तुम्हाला कठीण जाऊ शकतं. पण कठीण म्हणण्यापेक्षा शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. जर तुमचे पर्सेंटेज इथं चांगले असतील 92, 93 प्लस, तर तुमचं सिलेक्शन जवळपास
झाल्यागतच जमा आहे मेरिट लिस्ट मध्ये. तरी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही कुठेही मिस चूक करू नका, एवढीच एक विनंती असणार आहे. सो इथे कठीण आणि सोपं ही जर कन्सेप्ट जर तुम्ही बघितली तर सोपं बी आहे आणि कठीण सुद्धा आहे. दोन्ही गोष्टी पॅरलली इथे मॅटर करतात. सो तुमचा माइंडसेट कसा आहे आणि तुम्ही बाकी फॉर्म भरताना कुठे काय अप्लाय केलेले, कशा गोष्टी केलेल्या आता तिथे आपल्याला कन्सिडरेशन होऊन तुमचं सिलेक्शन प्रोसेस फायनल होणार असते मित्रांनो. त्याच्यानंतर जर तुम्ही कंपॅरिझन जर पाहिलं तर मागील वर्षी अर्जाची संख्या जास्त आलेली होती, जास्त जागा सुद्धा होत्या ऍज कम्पेअर्ड टू राईट नाऊ. आत्ताच्या कंडिशनला जागाची संख्या इथे कमी, मागच्या भरतीपेक्षा 28,000 जागा आहे ऑल ओव्हर दी इंडिया. त्याच्यामध्ये सरकारला आपल्या महाराष्ट्राला 3,500 प्लस जागा आहेत. तरी सुद्धा कॉम्पिटिशन आणि अर्जाची संख्या जास्त आलेली इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पर्धा जर तुम्ही पाहिली तर मागील वर्षी हाय कॉम्पिटिशन होतं आणि आता यावर्षी व्हेरी हाय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. कारण की काय, स्पर्धा वाढली म्हणजेच कॉम्पिटिशन वाढली, कॉम्पिटिशन वाढली म्हणजेच कट ऑफ रेट वाढला, कट ऑफ रेट वाढला म्हणजेच सिलेक्शनला तुम्हाला कुठेतरी तुमच्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कट ऑफचा जर तुम्ही पाहिला 90 to 97 पर्यंत कट ऑफ गेलेला मागच्या जीडीएस भरतीला. आता 97 प्रत्येक कॅटेगरीचा गेलेला आहे का? नाही, 90 पासून 97 पर्यंत म्हणत आहे. तर हा ओपनचा कट ऑफ होता किंवा बाकीच्या कॅटेगरीचा याच्यापेक्षा इक्विलेंट पोझिशनला होता किंवा कमी ह्याला होता. परंतु 97 कट ऑफ म्हणजे पहा, तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर इथे 97 म्हणजे खूप हाय कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हा एक टेंटेटिव्ह बोलत आहे मी फक्त, हा काही कुठला एक स्पेसिफिक किंवा सर्टिफाईड अंक नाही, ऑल ओव्हर दी बोलत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही यावर्षी कट ऑफ बघितला तर सिमिलर असू शकतो कट ऑफ, थोडासा प्लस मायनस होऊ शकतो इकडे तिकडे, परंतु पहिल्या मेरिट लिस्ट आता 90 प्लस कट ऑफच लागण्याचे चान्सेस, नवे 90 प्लसच लागेल. म्हणजे तुमची कॅटेगरी ओपन असेल तिथं 100% 90 प्लस कट ऑफ लागेल. दुसरी कॅटेगरी असेल त्या रेंज मध्ये मागच्या जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर प्लस मायनस 1-2% इकडे तिकडे होऊ शकतात. ह्या दोन गोष्टी असणार आहेत. आणि जागा जर पाहिल्या तर मॉडरेट म्हणजे व्यवस्थित जागा होत्या मागील वर्षी, मागील जीडीएस भरतीला. ह्या वर्षी जागा आहेत व्यवस्थित मित्रांनो, 28,000 जागा, कमी नाहीत आणि जास्तही नाहीत, ऍव्हरेज ठीकठाक आहेत. परंतु जीडीएस भरतीचा जर इतिहास बघितला तर कधी 40,000, कधी 50,000, कधी 30,000, 35,000 अशाच जागा निघलेल्या आहेत. तर यावेळेस काय झालेलं आहे, 28,000 जागा म्हणजे त्या कंपॅरिझनने जर बघितलं तर नक्कीच कमी आहेत जागा, म्हणून इथं कॉम्पिटिशन सुद्धा कमी असणार, जास्त असणार आहे. जागा कमी असल्यामुळे बाकीच्या गोष्टी सुद्धा त्याला मॅटर करतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, निकालाबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी 100% तुम्हाला जेन्युइन रिझल्ट, तुमच्या सगळ्या गोष्टीचं, तुमचे काही प्रश्न असतील लाईव्ह येणार आहे. त्या दिवशी अटेंड राहा तुम्ही फक्त. ठीक आहे. आता म्हणत आहेत की 5 ते 10 तारखेमध्ये आज सुद्धा येणार होता निकाल, परंतु निकाल अजूनही लागलेला नाही किंवा आलेला नाहीये. परंतु मार्च मध्ये 100% फर्स्ट मेरिट लिस्ट कन्फर्म लागेल. डेट कोणीही सांगू शकत नाही, ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही. सो नाराज होऊ नका, पॅनिक होऊ नका. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी तुम्ही ठेवा. आणि शेवटचं रिक्वेस्ट असे तुम्हाला राहील, तुम्ही आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त होईल कमी होईल तुमचा अंदाज काय ते कमेंट मध्ये मांडा आणि तुमचे फक्त आणि फक्त पर्सेंटेज टाका, पर्सेंटेज, जेणेकरून आपल्याला आपण कंपॅरिझन केलं त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या लेवल पर्यंत तुम्ही बसू शकता, तुमचं काय चान्सेस आहे ते आपल्याला थोडासा अंदाज बांधताय. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.